नमस्कार. बिग बॉस मराठीचं 6वं सीझन सुरू झालंय आणि या 6व्या सीझनमध्ये जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड या गावचा सुपुत्र आपला प्रभू शेळके हा बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये गेलेला आहे. सध्या सीझन नेमकं सुरू झालंय, पण मात्र अत्यंत गरीब परिस्थितीतून तो बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. खरंच प्रभू शेळके यांची परिस्थिती कशा पद्धतीची आहे, काय आहे, हा सगळा प्रवास कशा पद्धतीचा आहे, हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रभू शेळके यांचे वडील आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. अ, काय सांगाल बरं, प्रभूची आज बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झालेली आहे, काय भावना आहेत तुमच्या? भावना म्हणजे आता तो असा खूप आनंद झालाय की तो एवढा पुढे गेलाय की आम्हाला पण चांगलं वाटतंय ना. जर आपण पाहिलं त्याचे काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायचे, लोक चांगला प्रतिसाद देत होते. नाही, भरपूर लोकांनी तर प्रतिसाद दिलाय म्हणून तर तो मोठा झालाय ना थोडा. आता त्याचे किती 2.3 मिलियन का काय म्हणतात ना, तसे त्याला 23 लाख फॉलोअर काय आहेत त्याला. मग लोकांच्या सपोर्टमुळे तर पुढे गेलाय. लोकांची कृपा म्हणजे भरपूर आहे. नक्कीच त्याच्या अंगामध्ये सुद्धा कला आहे. नाही, कला बी आहे आणि टॅलेंट त्याचं म्हणजे असं, मी काय एक ड्रायव्हर माणूस, मी गाडी चालवतो, जालन्याला नोकरी करतो आणि गाडीवर काय आहे समजा उदरनिर्वाह तो तरी काय करणार होता. आता जे नशिबात असेल ते आहे. समजा त्याला ब्लड भरावंच लागतं. थॅलेसेमिया हा आजार त्याला 8 वर्षाच्या नंतरच कळाला आम्हाला. बरं, त्याला झाला तर झाला, हे लहान्याला बी झाला. अच्छा. तो त्याचा भाऊ आहे सूरज, दोघांना पण तोच आजार झाला, थॅलेसेमिया म्हणून, मेजर थॅलेसेमिया. तो जो आजार आहे त्याचा नेमका प्रकार काय असतो आणि त्यासाठी तो म्हणतो की मला रक्त चढवावं लागतं? 8 वर्ष चांगला होता. अच्छा. 8 वर्ष एकदम चांगला होता. खाजगी दवाखान्यामध्ये आमचे वडील हे ते सगळे आम्ही सोबतच होतो ना. आता म्हणते काय काय समजा 5 वर्ष लेकराला झटके येते म्हणतात ना, त्याच्यानंतर परत 8 वर्ष स्ट्रॉंग होता. थॅलेसेमियाचा आजार म्हणजे की नंतरच कळाला आम्हाला. अच्छा. बरं, त्याला झाला तर झाला, परत त्याला बी झाला. अच्छा. आता तो जो आजार आहे त्याला दर महिन्याला रक्त चढवावं लागतं? हा, भरावंच लागतं. मग यासाठी समजा कुठं जावं लागतं आपल्या इथे? पहिला आम्ही आता सरकारी दवाखान्यात जात होतो, कधी आधी खाजगी दवाखान्यामध्ये बी भरलं. त्याच्यानंतर मग आता खाजगी दवाखान्यात मध्ये आहे, मध्ये एवढं आहे की जिथं जसं समजा 100 रुपये लागते असं समजा त्याला 35 रुपये लागते. असं जिथं 1000 रुपये लागले तिथं मग मोठमोठ्या शहरामध्ये जावं लागतं असेल, भरपूर खर्च असेल. हा खर्च आहे, जाणं येणं, 2 दिवस राहणं, परत त्याचे अनेक तऱ्हाचे कधी रिॲक्शन उतरतंय, कधी समजा ते लय. आता बाहेरचं रक्त म्हणल्यावर काय, पण आता त्याला विलाज नाही. कधी कधी सुई सुद्धा लागत नाही त्याला, एवढं टेन्शन असं त्या बघू सुद्धा वाटत नाही. नक्कीच हे सगळं आम्ही असं सुद्धा ऐकलंय की त्याच्या उपचारासाठी तुम्ही जमीन सुद्धा विकली? हा, विकली ना. किती होतं 1.5 एकर होतं. अच्छा. हा. मग आता बिग बॉसच्या घरामध्ये तो गेलाय, लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलाय. इथून पुढे सुद्धा लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. ज्या पद्धतीनं सूरज चव्हाण विजयी झाला होता त्याच पद्धतीनं प्रभू सुद्धा होईल असं वाटतंय का? हा, 100% 101% वाटतं मला. आणि त्याला सुद्धा तो पण तसाच म्हणून गेला की मी टॉपिक घेऊन आल्याशिवाय येणारच नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलवर. प्रभू, जालन्याचा प्रभू हा बिग बॉस मध्ये गेला. बिग बॉस मध्ये गेल्यानंतर ज्याप्रमाणे सूरज चव्हाण हा बिग बॉसचा विजेता ठरला, त्याचप्रमाणे आपण देखील बिग बॉसचे विजेते होऊन येणार असा शब्द त्याने त्याच्या बाबांना दिला, त्याच्या वडिलांना दिला. तर प्रभू हा परतूर तालुक्यातला प्रभू सध्या मुंबईत आणि महाराष्ट्रात गाजत असलेल्या बिग बॉस या रियालिटी शो मध्ये पोहोचला. साध्या घरातला, पत्र्याच्या घरातला हा प्रभू आता 5 स्टार समजल्या जाणाऱ्या बिग बॉस मध्ये पोहोचलेला. तर मंडळी, आपण जाणून घेतलंय की प्रभूला आजार आहे. तो आजार त्याच्या वडिलांनी सांगितला. परिस्थिती इतकी हलाखीची आहे की त्याच्या आजारावरती उपचार करण्यासाठी प्रभूकडे आणि त्याच्या वडिलांकडे पैसे सुद्धा नाहीयेत. पण आपल्याकडची मंडळी हे पैसा असोत किंवा नसोत, प्रत्येक संकटावर ज्या पद्धतीने मात करतात त्याच पद्धतीने मात प्रभूच्या वडिलांनी त्याच्या उपचारासाठी केले. प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रभूला त्यांनी उपचार, दवाखाना करवून दिला. आणि यातून प्रभूची दवाखान्याची किती मोठी गरज आहे हे आपल्याला बघायला मिळतं.
प्रभू जो सध्या बिग बॉस मध्ये आहे त्याला रक्त बदलावं लागतं, त्याचं रक्त हे कायम बदलावं लागतं, कारण त्याच्या शरीरामध्ये ज्या पद्धतीच्या क्रियाप्रक्रिया घडतात त्यावरनं त्याला या उपचाराची गरज पडते आणि यासाठी भयंकर मोठा खर्च देखील हा होतो. हा खर्च कसा केला जातो हे देखील त्याच्या वडिलांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बऱ्याचदा आम्ही त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन जातो असं ते म्हणाले. या सरकारी दवाखान्यातून प्रभूचा इलाज हा केला जातो हे देखील त्यांनी सांगितलं. तर मंडळी, प्रभू आणि प्रभूच्या वडिलांचा हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेला. प्रभू आणि त्याचं कुटुंबीय हे कशा पद्धतीच्या घरामध्ये राहतं, त्यांची घरची परिस्थिती काय आहे, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं आहे. तर बिग बॉस मध्ये पोहोचलेला हा प्रभू आगामी काळात बिग बॉसचा विजेता म्हणून पुढे येऊ शकतो का? तुम्ही या प्रभूला सपोर्ट करणार आहात का? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट या अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.